चा सगळ्यात मोठा फटका सगळ्यात मोठा फटका हा ज्यांनी ज्यांनी भूमिका घेतली नाही, मग त्याच्यामध्ये बीजेपी आलं आणि काँग्रेसही आलं, यांनाच बसणार आहे अशी परिस्थिती आहे. सर, एक लोकल प्रश्न आहे. इचलकरंजीचा पाणी प्रश्न. पाणी हे मूलभूत अधिकार आहेत लोकांचे. इचलकरंजीची नदी प्रदूषित केली गेलेली आहे. प्रदूषण करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल का? आणि जर पाणी हा अधिकार असेल तर काही गावं पाणी देण्यासाठी अडवणूक करतात. त्याच्याबद्दल तुमच्या पक्षाची भूमिका काय असेल इचलकरंजीकरांना पाणी मिळवून देण्यासाठी? 3 योजनांच्या घोषणा झाल्या, अंमलबजावणी झालेली नाही. त्या 3ही प्रोजेक्टची अंमलबजावणी झाली तर इचलकरंजीच्या पाण्याचा प्रश्न हा मिटू शकतो अशी परिस्थिती आहे. दुसरं, माझ्या अंदाजानं आलमायटी धरणाच्या संदर्भात कर्नाटक, मध्य प्रदेश, तेलंगणा आणि महाराष्ट्र यांच्यामधला असणारा करारनामा जर झाला एक्सेस वॉटरच्या संदर्भातला, कारण का आपण बघितलं की पूर येतो, हा इथल्या गंगा नदीला पूर येतो, पण प्रत्यक्षात असणारा हा पूर जोपर्यंत वैनगंगेला येत नाही किंवा कृष्णा नदीला येत नाही आणि या दोघांचं असणारं पाणी जोपर्यंत नांदेडच्या खाली अडवल्या म्हणजे फुगवटा होत नाही तोपर्यंत इथे फुगवटा होत नाही. आणि तिथे फुगवटा झाला तर मग आंध्रा आणि तेलंगणा आमचा प्रदेश पाणीखाली जाईल म्हणून ते असणारं पाणी घ्यायला विरोध त्यांचा चाललेला आहे. तेव्हा माझं असं म्हणणं आहे की 2 गोष्टी इथं होणं महत्त्वाचं आहे. ते म्हणजे जेवढी धरणं आहेत या सगळ्या धरणांची स्टोरेज कॅपॅसिटी ही डिसिल्टिंगमुळे 35% कमी झालेली आहे. ती धरणं डिसिल्टिंग करणं गरजेचं आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. आणि दुसरा, हा जो 5 राज्यांचा करारनामा आहे या संदर्भातलं नव्यानं अंडरस्टँडिंग होणं सुद्धा गरजेचं आहे. कुठला? आज आमचं म्हणणं आहे त्यांचं पहिल्यांदा ठरवू द्या ना. त्यांचं ठरलं नाही तर आमचं काय, आम्ही 48 जागा लढू. असं काहीच नाही आमचं ठरलेलं. त्यांचं जुळत नाही आम्हाला दिसतंय ना. ते जिथं जुळत नाही तिथे असतात आपण डोकं कशाला खर्च करा. आपली तयारी आपण सुरुवात ठेवा. तुम्हाला मी आता फिगर दिल्या 15 जागेवरती त्यांचे तीव्र मतभेद आहेत. आता त्या तीव्र मतभेद ठेवून ते उरलेल्या 32 जागांवरती एकत्र लढणार आहेत का? आणि या 15 जागा फ्रेंडली फाईट म्हणून होणार आहेत का? याचा पहिल्यांदा निकाल लागल्याशिवाय मला काहीच माहिती नाही. की त्यांना तुम्ही विचारलं पाहिजे त्यांचं काय. लढावंच लागणार आम्हाला, नाईलाज आहे आमचा. मग आम्ही म्हणतोय की शेवटपर्यंत आम्ही असणारं ही युती व्हावी याचा प्रयत्न आम्ही करत राहणार. संजय राऊत असे म्हणतात की वंचित बहुजन आमचा घटक आहे महाविकास आघाडीला, त्यांना आम्ही निकास करणार नाही, त्यामुळं महाविकास आघाडीमधूनच म्हणून आमचा असणारा सल्ला पहिल्यांदा लीज चला की 15 जागेंचा तेढा पहिल्यांदा मिटवा, म्हणजे मग उरलेलं सगळं सुरळीत होईल. तुम्हाला असं वाटत असेल की संविधान वाचलं पाहिजे तर पहिल्यांदा फोकस हे करा. ते आम्हाला पुढं करून त्यांचं घोगणं लपवतात आहे, तशी परिस्थिती आहे.
सेपरेट लढली तर वंचितचे किती सीटा जिंकण्याचे चान्सेस आहेत? मी आज आपल्याला सांगतो की या निवडणुकीमध्ये ही बीजेपी वर्सेस वंचित अशीच लढाई होणार यावेळेस. मागच्या असणाऱ्या आमच्या युतीमध्ये लहान ओबीसी आणि मुस्लिम दोघंही साशंक होते की एकमेकाला मतदान देतील की नाही. पण ही साशंकता या 5 वर्षामध्ये आम्ही असं दूर केलेली आहे. आणि आता लहान ओबीसी सुद्धा आणि मुस्लिम समुदाय हे दोघंही मोठ्या प्रमाणात वंचितमध्ये आहे. आणि असं होऊ नये असं मला वाटतंय. पण कदाचित सगळ्यांनाच वेगवेगळं लढावं लागलं तर हे 48 जागेंच्या निवडणुका या वंचित आणि भारतीय जनता पक्ष यांच्यामध्येच होतील अशी परिस्थिती आहे. 48 जागा आज असताना 2 मतदारसंघ सोडले. मी त्याची खात्री देऊ शकत नाही म्हणून म्हणतोय की आम्ही मिनिमम 2.25 लाखावरती आज आहोत. कोल्हापुरातून शाहू महाराजांना महाविकासासाठी तिकीट दिलं त्याबद्दल काय? मी काहीच बोलणार नाही. नाही नाही, MIM बरोबरचं आमचं अलायन्स संपलं. यापुढे आम्ही MIM बरोबर अजिबात बसणार नाही. सर, महाराष्ट्रातला विरोधी पक्ष जेवढा ॲग्रेसिव्ह पाहिजे होता तेवढा ॲग्रेसिव्ह नाही आहे. उदाहरणार्थ बघायला गेलं शहाबानू जो खटला होता, शहाबानूच्या खटल्यामध्ये गुजरात कोर्टानं त्यांना बेल दिली होती. पुन्हा सुप्रीम कोर्टात ती गेली. नंतर त्यांना आणि परत अटक करण्याचे आदेश दिले. विरोधी पक्ष हे मुद्दे जाणून बुजून सोडतो की त्याच्यावर त्याला बोलायचंच नाही? ते मी म्हटलं ना, मी माझ्या सभेमध्ये म्हणतो इथला सर रिंग मास्टर जो आहे तो नरेंद्र मोदी आहे. त्याच्यामुळे असं त्या रिंग मास्टरला काय प्लीज होतं काही होत नाही त्याच्यावरती असणारा खेळ चाललेला आहे. लहान ओबीसी Thank you. काय आपल्याला लहान ओबीसी मध्ये काय येतं? लहान ओबीसी म्हटलं आपण, हो, त्याच्यामध्ये आलुतेदार बोलुतेदार ते चालेल. मग सर, लोकशाहीमध्ये ड्रिल मास्टर हा योग्य आहे का? ड्रिल मास्टरला हँडल ही लोक करू शकतील का? आणि लोकांनी ठरवले रिंग मास्टरला हातभार करायचा. चलो, थँक्यू.